की पुण्याच्या प्रकरणामध्ये जी बहीण ज्या भगिनीचा जे मृत्यू झाला ते मृत्यू अत्यंत वेदनादायी आहे। तिच्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराबाबतीमध्ये जर तिचा जर खून झाला असेल त्या भगिनीचा तर आरोपीला फाशी झालीच पाहिजे। तिची जर आत्महत्या झाली असेल तरी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, ही मागणी प्रत्येकाने करावी। परंतु महिला आयोगाचे जे कर्तव्य जिम्मेदारी आणि ज्या बाबी आहेत त्या बाबी तुम्हाला अधोरेखित करताना मला सांगायचं आहे की कोणताही आयोग असो, मानवाधिकार आयोग असो, अल्पसंख्याक आयोग असो, महिला आयोग असो, ज्या वेळेस एखादं प्रकरण न्यायप्रविष्ट होतंय त्यावेळेस त्या आयोगांचे अधिकार सीमित होऊन जातात। ह्या प्रस्तुत प्रकरणामध्ये आरोपींना अटक झालेली आहे, FIR झालेला आहे, आरोपी न्यायालयाच्या समक्ष उभे केलेले आहेत, कस्टडी दिल्याचं सुद्धा माध्यमांमधून समजतंय। तेव्हा मला असं वाटतं की आता महिला आयोगांकडं मॉनिटरिंग म्हणण्यापेक्षा न्यायालयावर मॉनिटरिंग सुद्धा करता येत नाही। त्या कुटुंबाला एक म्हणजे एक धीर, त्या कुटुंबाचं एक धैर्य, न्याय मिळेल हा विश्वास वाढवण्यापलीकडे महिला आयोगाकडे फार जास्त काही कार्य शिल्लक राहत नाही असं माझं मत आहे।